यावेळेस चांगला फटका, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, मात्र चेंडू डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस पाहायला चेंडू आदळतोय. हलकीशी अपील जरूर केली होती, मात्र या ठिकाणी बक्षीस लावलं गेलं होतं चौकारांच्या हॅट्रिकसाठी. युवा सेना शाखा चिंचोडी कोल्ही यांच्या मार्फत 200 रुपयाचं पारितोषिक होतं, मात्र हुकलेलं आहे कारण दुसरा चेंडू डॉट गेलेला आहे. जयेश गोलंदाजी मार्कवर लगातार 2 गडी जर बाद केले जयेश आणि तर पंकज हजारे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. तुमच्या थोडासा बाजी चेंडू, बॉलबॅक ड्राईव्ह, अतिशय जबरदस्त देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आहे जयेशच्या मार्फत. अतिशय चांगला आपल्या फॉल थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण असं करणं फार कठीण गोष्ट असते देवेंद्र, मात्र ही कठीण गोष्ट सोपी करून दाखवलेली आहे जयेशने. पुन्हा जयेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर, गावदेवी एंड कडून मारा करेल डावखुरा फलंदाज प्रकाशसाठी. यावेळेस हा फले घेऊन लॉकटेड ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सुरेख झेल टिपला जातोय, रोहित कोठाऱ्या याच्या हातामध्ये झेल जातोय आणि फलंदाज प्रकाश उर्फ एफपी हा बाद. दरबारी तमाम बादशाहीचा आज तिने ठोकरला, मराठ मोळाचा वेश तिने पांघरला, धर्मरक्षणासी सदा साज भवानी झाली. अतिशय चांगलं वाद्यवृंद आमच्या डीजेच्या मार्फत, अतिशय चांगलं रंग भरलेले आमच्या डीजेने सुद्धा या स्पर्धेमध्ये. पोमन बॉयज पोमन संघाचे खेळाडू आमच्या व्हीआयपी डाईस समोर वाट बघताना की दुसरा सामना त्यांचा किती वाजता चालू होते, कारण 11 वाजता त्यांचा पहिला सामना झाला होता. त्याच्यानंतर भरपूर आराम करताना निश्चितच सुस्ती भरली असेल अंगामध्ये. आता गोलंदाज जयेश यावेळेस राईट आर्म राऊंड विकेटने लेग ब्रेक गोलंदाज. यावेळेस पाहायला आदळतोय, हलकीशी अपील झाली होती मात्र पंच सहमत नव्हते. दिनेश लोखंडे हा फलंदाज होता, समोर लेग बाईटचा इशारा पंच अजित म्हात्रे यांचा. एक अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या मध्ये वाढ, धावसंख्या पोहोचते ती 5 या धावसंख्येवर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय, पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक गोलंदाज जयेश याचं. पुन्हा जयेश लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडूला सामोरे जाईल फलंदाज संजय, लेफ्ट राईट आर्म राऊंड विकेट. पायामध्ये चेंडू लागला होता, फ्लिक केले चेंडूला मिड विकेटच्या दिशेने, डीप मधला क्षेत्ररक्षक विनय येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय जयेश पाटील याच्या हातामध्ये. त्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धावाने धावसंख्या पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 7 धावा गावदेवी कोल्ही चिंचोडी संघाची. निश्चितच जे विजेत्या संघ आहेत, विजेत्या संघाच्या कर्णधारांनी या 3 षटका पूर्ण होण्याच्या अगोदर आमच्या व्हीआयपी डाईसवर यायचं आहे, लकी ड्रॉ केलं जाईल आणि 3 षटकानंतर तुम्ही जरी नाही आलं तरी सुद्धा लकी ड्रॉ केलं जाईल या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणून सूचना असेल तुम्हाला की 3 षटकाच्या समाप्तीनंतर किंवा अगोदरच तुम्ही आमच्या व्हीआयपी डाईस समोर यायचं आहे. जे विजेता संघ ज्याप्रमाणे आपण म्हणू शकतो, विजेता संघ पोमन बॉयज पोमन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आयशा स्पोर्ट कामन, त्याच्यानंतर न्यू स्टार कामन, त्याच्यानंतर यंगस्टार मोरीगाव आणि त्यानंतर गावदेवी स्पोर्ट देवदल, त्याच्यानंतर कामन बॉयज कामन. एक ओवर के समाप्ति के बाद टोटल 7 रन. बिल्कुल थोड़े से सीधे खड़े हैं तो थोड़ा सा वाइड होना है. अब थोड़े से वाइड होते हुए पाटिल स्पोर्ट के जंबो बंटी पाटिल ऑफ साइड में 5 खिलाड़ी और ऑन साइड में 4 खिलाड़ी लगाते हुए, और हवा भी देखे तो ऑन साइड में बिल्कुल इस वक्त गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज विनय पाटिल.
राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। अच्छे गेंदबाज माने जाते हैं, स्पेस अच्छा मेंटेन करते हैं अपने गेंदबाजी में। इस वक्त लेग स्टंप छोड़ती हुई जाती हुई गेंद ये वाइड करा दी गई अंपायर द्वारा। 1 रनों का इजाफा होता हुआ टीम के खाते में, स्कोर जा पहुंचा 8 रन। पहली गेंद देवेंद्र लेग स्टंप के बाहर पिच की थी गेंद को और बाहर की जानिब निकलती हुई। फिर से तैयार, अब ऑन साइड में और एक खिलाड़ी बढ़ाते हुए गेंदबाज विनय। अब एक फाइन लेग डीप बैकआउट ऑफ द स्क्वायर लेग मिड विकेट और एक थोड़ा सा स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में खिलाड़ी। अच्छी गेंद नीचे रहती हुई गेंद थी, चूके थे यहाँ पे बल्लेबाज। चूकने के बाद विकेट कीपर भी 1 रन सिंगल दौड़ा दोनों बल्लेबाज ने। इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 9 रन। यस, मुझे लगता है सामने एक स्कूटी है, वो स्कूटी चमक रही है, तो जो भी वहां पे दर्शक बैठे हैं थोड़ी सी स्कूटी साइड में करनी है। कृपया ती स्कूटी समोर दिसते ती थोडी चमकते, नंबर प्लेट त्याची चमकते, थोडीशी बाजूला करायची आहे। जे वीटभट्टीच्या समोर प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल थोडीशी बाजूला करायचं आहे। यस, बाईक आहे तिथे, थोडीशी बाजूला करायची आहे। पुन्हा एकदा विनायक गोलंदी मार्कवर। इस वक्त अच्छा शॉट, लेकिन हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन कैच छूटा हुआ और गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। चौका आता हुआ संजय के बल्ले से और संजय ने हैट्रिक पूरी की तो युवा सेना चिंचोड़ी विभाग से 200 रुपए का इनाम दिया जाएगा संजय को। इस वक्त डीप एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद। अगली गेंद विनय की, अच्छी गेंद पैरों के सामने से खेल दिया गेंद को। लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद सचिन जो कैप्टन है, अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो और 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाज ने। इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 14 रन। अच्छा टोटल अब स्कोर बोर्ड के ऊपर दिखाई दे रहा है क्योंकि अच्छी गेंदबाजी लाइन है चिंचोटी की टीम में भी। विनय अच्छी गेंदबाजी, विकेट टू विकेट गेंदबाजी करते हुए पहली गेंद वाइड डालने के बाद बहुत ही अच्छा कमबैक। इस वक्त ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर की गेंद, नीचे रहती हुई गेंद थी, विकेट कीपर रोशन भोईर के हाथों में जा पहुंची बिना कोई रन के। आज पहला दिन इस टूर्नामेंट का युवा सेना ट्रॉफी 2070 का, और आज कॉमन क्रिकेट खेला जा रहा है। कल एक गांव एक क्रिकेट खेला जाएगा। इस वक्त हुक करने की कोशिश ठीक तरह से कलेक्ट नहीं कर पाए थे गेंद को, सिर्फ मिड ऑफ में गेंद चली गई थी। 1 रन पूरा किया, लेग बाई का इशारा अंपायर हेमंत ठाकुर द्वारा, और इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 15 रन। 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए इस ओवर में बॉलर विनय पाटिल, अच्छे गेंदबाज है। राइट आर्म ओवर द विकेट से अगली गेंद, थोड़ी सी पटकी हुई गेंद विकेटों के ऊपर से चली गई, अपील होती हुई, लेकिन अंपायर का इशारा वाइड का, वाइड करा दी गई अंपायर द्वारा। ये तो अब स्टाइल ही बन चुकी है टेनिस क्रिकेट में, जब वाइड गेंद होती है तो अपील करते हैं। थोड़ी सी ऊपर से गेंद चली गई थी और वार्निंग भी देते हुए अंपायर विनय पाटिल को कि एक बाउंसर इस ओवर में हो चुका है, अगला बाउंसर डालेंगे आप तो नो देंगे अंपायर। बिल्कुल। इस वक्त अच्छी गेंद फिर से पैरों के सामने गेंद थी, गेंद जाती हुई फाइन लेग में, बटर वहां पे अच्छी फील्डिंग करते हुए, जिनका नाम प्रथमेश पाटिल है। 1 रन पूरा, 1 रन से स्कोर 17 रन, और 2 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पे 17 रन। 8.50 के औसत से बल्लेबाजी कर रही है। पहले बल्लेबाजी करते हुए टॉस हारने के बाद गांव हुई कोल्ली चिंचोटी की टीम पार्टी स्पोर्ट मोरे टीम के सामने। अब आखिरी 1 ओवर शेष, अभी तक गेंदबाजी ठीक तरह से हुई है देवेंद्र। अब देखना है आखिरी गेंदबाज कौन आता है, और आखिरी गेंदबाज वही पार्टनरशिप से गेंदबाजी करता है कि नहीं, क्या कहेंगे आप?
अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. पाटील स्पोर्ट्स हा नवीन संघ आहे, या सीझनमध्ये आपल्याला खेळताना दिसतोय आपल्या या कॉमन क्रिकेटमध्ये. आणि चांगली गोलंदाजी हाताळली त्यांनी. ॲप्पीसारखा एक चांगला फलंदाज होता, तो सुद्धा फलंदाज बाद झाला. दिनेश लोखंडे एक अतिशय चांगला फलंदाज आहे, परंतु या सामन्यामध्ये अजूनपर्यंत त्याच्या बॅटवर चेंडू चांगला लागत नाही आहे. याचा अर्थ चांगली गोलंदाजी होताना दिसते आपल्याला. बिल्कुल आज पहला दिन, आज कॉमन क्रिकेट खेला जा रहा है. अपने एरिया की टीमें टकरा रही है, इस टूर्नामेंट में एक्शन ले रही है. और कल एक गांव एक टीम एक्शन में दिखेगी. तो कल पहला मुकाबला ठीक 10 बजे वागवा देवी अचोली की टीम टकराएगी रॉकर्स बॉयज जुचंद्र टीम के सामने. उसके बाद मातरी 11 कासरगोड की टीम दो हाथ करेगी सिद्धिविनायक चंद्रपाड़ा टीम के सामने. और तीसरे मुकाबले में कड़ी परीक्षा रहेगी द ग्रेट मराठा जुचंद्र की ओम ब्रह्मदेव टीम के सामने. और आखिरी चौथे मुकाबले में सवारी आएगी ऋत्विक 11 गोक्यूरे और सोनाई मरोई बालकुम की टीम. रिवर्स शॉट खेल दिया है गेंद को हवा में गेंद, और ये पांडु के हाथ से कैच छूटा हुआ. आसान सा कैच था, लेकिन उनका शरीर इतना मोटा है कि वो झुक नहीं सके थे. एक रन आता हुआ, एक रन से स्कोर बढ़ता हुआ 18 रन. विराज पाटिल थोड़े से मजबूर शरीर के, चाइनीज ज्यादा खाते हैं, इसके लिए उनकी हड्डी कम बड़ी है और चर्बी ज्यादा बड़ी है. Score moves on 18 for the loss of 1 wicket. फिर से तैयार सामने वाली छोर से गेंदबाज रोहित कोठारे. इस वक्त खेल दिया गेंद को, गेंद जाती हुई और ये गेंद मिस फील्डिंग, बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. राजू से मिस फील्डिंग हुई थी. खराब गेंद के ऊपर लेफ्ट स्वेप खेला था लॉन्ग लेग की दिशा में. मिस फील्डिंग होते हुए राजू द्वारा गेंद बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. स्कोर 22 रन. रोहित की अगली गेंद फिर से हुक किया, डीप बैक ऑफ द स्कोर लेग में. नो चांस फॉर द फील्डर फॉर रन्स. युवा पिढीला लढण्याची हाक देऊनी शिवरायाच्या. के ऊपर आ चुके हैं गेंदबाज बल्लेबाज दिनेश लोखंडे. और हैट्रिक पूरी होती है तो कुल्ली चिंचोटी युवा सेना शाखा युवा अधिकारी सुनील मिश्रा की तरफ से 200 रुपए दिए जाएंगे. इस वक्त देखना क्या कुछ हुआ है. थर्ड मैन में गेंद आती हुई वाइट करा दी गई अंपायर द्वारा. 2 रन टीम के खाते में जोड़ते हुए स्कोर जा पहुंचा 28 रन. अभी भी चांस था, लेकिन अब स्ट्राइक रोटेट होती हुई. स्ट्राइक अब संजय के पास. सभी विजेता कैप्टन आपको आना है. रिवर्स शॉट खेल दिया, गेंद जाती हुई स्क्वेयर थर्ड मैन की दिशा में, बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे बत्तीस रन हो चुके हैं, बहुत ही महंगे साबित होते हैं स्लॉग ओवर में. रिवर्स शॉट फिर से खेल दिया है. विराज इस वक्त 1 बाउंस फील्डिंग करने की कोशिश, लेकिन यहाँ पे देखना है अच्छा बैकअप करण मालवीय का. थ्रो थोड़ा सा वाइड होता हुआ. यहाँ पे देखना है कितने रन आ चुके हैं. 3 रन पूरे के दोनों बल्लेबाज ने. 3 रन से स्कोर 35 रन. अभी भी आखिरी एक गेंद शेष. फिर से एक बार हैट्रिक के ऊपर आ चुके हैं बल्लेबाज दिनेश. चौकों की हैट्रिक, इससे पहले चौकों की हैट्रिक एक पूरी हो चुकी है.
तयार बल्लेबाज दिनेश लोखंडे। ओहो अच्छा स्ट्रोक, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, लेकिन कैच छूटा हुआ बंटी के हाथों से। यहाँ पे 2 रन पूरे किए और रनआउट के रूप में ये विकेट गिरता हुआ, 2 रन पूरे रनआउट के रूप में विकेट गिरा। 37 रन और 38 रनों का टारगेट रहेगा जीतने के लिए। यहाँ पे अब लकी ड्रॉ किया जाएगा। एक देखना है दूसरे दौर में लकी ड्रॉ के अनुसार। हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। धन्यवाद विजय। एक चिठ्ठी उचलली जाते पहिल्या नंबरची, ज्याला बाय असेल पहिला सामना, नंतर तिसऱ्या फेरीमध्ये असेल गावदेवी स्पोर्ट देवदल, पहिलं नाव लिहायचं आहे गावदेवी स्पोर्ट देवदल। गावदेवी स्पोर्ट देवदल संघाला बाय मिळालेली आहे। दुसरी चिठ्ठी उचलली जाते, बघूया या ठिकाणी 2 चिठ्ठ्या उचलल्या जातात। पहिला सामना असेल पोमन बॉयज पोमन आणि पोमन बॉयज पोमन संघाच्या जोडीला, दुसरा संघ असेल तो यंगस्टर स्पोर्ट मोरीगाव, असा हा पहिला सामना असेल। टॉस साठी रेडी राहायचं दोन्ही संघाच्या कर्णधारांनी, यंगस्टर मोरीगाव। त्याच्यानंतर दुसरा सामना बघूया, दुसरा सामना असेल तो विजेता संघ वर्सेस आयशा स्पोर्ट कामन आणि विजेता संघ, असा दुसरा सामना असणार आहे। आणि तिसरा सामना तो असेल कामन बॉयज कामन अँड न्यू स्टार कामन। यस, दोन्ही चिठ्ठ्या खोलून बघायच्यात पुन्हा एकदा, कामन बॉयज कामन अँड न्यू स्टार कामन, असा तिसरा सामना। तर टॉस साठी यायचा आहे पोमन बॉयज पोमन संघाचा कर्णधार आणि यंगस्टर स्पोर्ट मोरीगाव संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे। यंगस्टर स्पोर्ट मोरीगाव संघाचा कर्णधार, याच्यानंतर होणारा सामना यंगस्टर मोरीगाव वर्सेस पोमन बॉयज पोमन, दोन्ही संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे। महेश पाटील यंगस्टर मोरीगाव संघाचा कर्णधार लगेच यायचा आहे, मधून आलं तरी चालेल महेश। पोमन बॉयज पोमन संघाचा कर्णधार यांनी सुद्धा लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। पुढील दुसऱ्या फेरीतला सामना, पहिला सामना असेल, मी विनंती करतोय पंकज हजारे यांना, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल। विजय चांगडी यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जातंय। सागर भगत टॉस बॉक्स मध्ये येताना, महेश पाटील वेळेचा उपयोग करा। महेश पाटील मधीतून आले तरी चालेल। अडतीस धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये, जयेश पाटील आणि डावखुरा फलंदाज रोशन भोईर।
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिसतो आपल्याला. धन्यवाद. हेमंत जिंकण्यासाठी जे लक्ष आपण बघतोय 38 धावसंख्येचं लक्ष. मात्र क्रॉस द लाईन खेळलाय चेंडूला. चेंडू स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अशा रीतीने पहिल्या विकेटचं पतन झालंय. धन्यवाद डीजे. 2 षटकाचा सामना कॅमेरा या ठिकाणी करायचा आहे. यंगस्टार स्पोर्ट मोरीगाव संघाने यस टॉस जिंकलेला तो यंगस्टार स्पोर्ट मोरीगाव संघाने. टॉस जिंकलेला काय स्वीकारणार? फिल्डिंग. जो संघ खेळला होता त्याच्यामध्ये बदल असेल का तोच संघ खेळणार आहे? आहे ना, एक जितू करणार आहे. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. नाणेफेक तुम्ही हारलेली आहे. नाणेफेक जर जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग. आता तुम्हाला या ठिकाणी फलंदाजी करायची. किती धावापर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? बघूया 20 ते 30 रनापर्यंत. 2 षटकाचा समजा 20 ते 30 धावांपर्यंत प्रयत्न असेल. काय बदल असेल का तुमच्या संघामध्ये? की तोच संघ असेल पहिल्या सामन्यामधला? तोच संघ असेल. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. नाणेफेक जिंकले ती यंगस्टार मोरी संघाने. प्रथम त्याने फिल्डिंग घेतलेली आहे. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. संदीप गावड आणि देवेंद्र बोसकर इज तयार. धन्यवाद. हेमंत फोर्सचा फटका खेळलाय. चेंडू लॉंग ऑफ फट्याच्या दिशेने जातोय. 1 बाउंड. चेंडू सीमारेषे बाहेर. बघूया पंचांचा काय इशारा आलाय आणि पंचांद्वारे 4 धावांचा इशारा आलाय. दॅट्स अ 4 रन्स. खणखणीत असा चौकार. कम ऑन डीजे. या 4 धावांची धावसंख्येचं खातं खोललं जाते. जिंकण्यासाठी जे लक्ष आहे ते 38 या धावसंख्येचं. आणि 38 धावसंख्येचा पाठलाग करतावेळी पहिला चेंडूवर गडीबाज झाल्यानंतर आलेल्या फलंदाजाद्वारे लगेचच चौकार येतोय. या 4 धावांची खातं खोललं जाते. एक धाव क्रिकेटमध्ये संजीवनी समजली जाते. पंकज हजारे की जानिब से 200 रुपए का इनाम दिया जाएगा चौकों की हैट्रिक मारने के बाद जयेश पाटील जी को. जयेशसाठी पारितोषिक लावलं जाते आणि जयेश चांगल्या फटकेबाजी करणारा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा येत असतात. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघू शकतायत मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, डीप मिड विकेट, त्याच्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने आलाय. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या पाठीमागे चेंडूला अडवतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेची धावसंख्येत बदल झालाय. धावा झाले धाव फळकावर, त्या म्हणजेच 5. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष. प्रथम फलंदाजी करताना जर आपण बघितलं तर गावदेवी चिंचोटी संघाने धाव फळकावर धावा जमा केल्या होत्या 1 बाद 37 आणि पाठलाग करताना 1 बाद पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा पाटील स्पोर्ट्स मोरी या संघाच्या बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. खेळाचा होता लॉंग ऑन मिड ऑन क्षेत्रामध्ये. मात्र चेंडू आलाय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात. एकच धाव घेतली जाते आणि एका धावेनिशी पुन्हा धाव फळकावर थोडासा परिणाम झालाय. धावा झाले ते 6. बिल्कुल बहुत ही अच्छी गेंद डाली थी. पैरों के सामने ऐसे खेल दिया था गेंद को मिड ऑन की दिशा में. 1 रन पूरा किया और अपना खाता खोला था विनय ने. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने टोलावलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे. मात्र दरम्यान चेंडू बघूया थांबवला जातो की काय. चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय क्षेत्ररक्षकाला. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर झाली तरी सुद्धा चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अंतिम क्षणी फक्त आणि फक्त 2 धावांवर रोखण्यामध्ये यश आलंय. या 2 धावांची धावसंख्येत बदल झालाय. धावा झालेत 9. 5 चेंडूंमध्ये 9 धावा आल्यात. सरासरीचा जर आपण विचार केला तर खूपच महागडी अशी सरासरी आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच विचार आपण केला तर 12.50च्या सरासरीने 38 धावा पूर्ण कराव्या लागतील त्या पाटील स्पोर्ट्स मोरी या संघाला. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. पंचांकडे बघत राहिला फलंदाज आणि पंचांद्वारे वाईडचा इशारा आलाय. सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकतायत अजित म्हात्रे आणि हेमंत ठाकूर सरांना मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त हे 2 पंच बघायला मिळत आहेत. सध्या फोर्सचा फटका व्यवस्थित खेळू शकला नाही. जास्त फटक्यामध्ये क्षमता नव्हती आणि ते कारण ठरलंय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झळ देऊन हा फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. 2 बाद. धावा धावपळकावर आहेत ते 10. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेकमध्ये मधुर संगीत ऐकूया.
बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते व्याकुळ होते तुळतुळ तुटते खोल कुठे गलबलते कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे धन्यवाद डीजे. या मधुर गीतानंतर आपण धावफलकावर नजर टाकूया. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष असताना त्याचा पाठलाग करताना पहिले षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर पाटील स्पोर्ट्स मोरी संघाची धावसंख्या आहे ती 2 बाद फक्त आणि फक्त 10. हेमंत माझ्यासोबत जोडले गेले आहेत. हेमंत, आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 28 धावा 14च्या सरासरीने पूर्ण करायच्या आहेत. काय वाटतंय, या धावा पूर्ण केल्या जातील काय? बिल्कुल 2 या 3 रन से थोड़ी सी पीछे पड़ती होती ये पहले ओवर में, लेकिन अब गेंदबाज के लिए एपी यानी प्रकाश आते हुए और अब 14 के औसत से बल्लेबाजी करनी पड़ेगी. इस ओवर में 12 या 13 रन भी आते तो आखिरी ओवर में मुकाबला बहुत ही रोमांचक हो सकता है संदीप. असं निश्चितच तुझ्या मताशी मी सहमत आहे हेमंत. रोमांचक मुकाबलेच रोमांचक स्थितीमध्ये कधी एकदा एखादा सामना जातोय याकडे प्रेक्षकांच्या नजरा असतात. आणि आता डावरे हाताचा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक इनकडे बघायला मिळतोय आणि अशा स्थितीमध्ये ज्या दोन्ही इंडचा वापर होत असल्या कारणानं क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल केला जातोय. आता एक मिड ऑफ क्षेत्रामध्ये वाईडिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जाताना दिसतोय. लॉंग ऑफ तेच मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाताना दिसतोय. एक्स्ट्रा कव्हर, डीप पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, लॉंग लेग, स्क्वेअर लेग अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण लावण्यात येते. एक चांगला चेंडू टाकला जातोय. प्रकाश याच्याद्वारे ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही पद्धतीने चेंडू टाकण्याची क्षमता, कला या गोलंदाजाने अद्यावत केलेली आहे, अवगत केलेली आहे आणि त्याचा फायदा त्यांना पुरेपूर होत असतोय. 2015-2016 मध्ये निर्धाव षटकांचा जर विचार केला तर एपी याच्याद्वारे अप्रतिम गोलंदाजी मी बघितली. या चेंडूला इनसाइड आउट करून खेळलाय. चेंडू लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि विकेटचं पतन झालंय. 3 गडी बाद, धावा धावपळ 10. भयकंप सर्व सरती दुःस्वप्न अभी तक 3 विकेट गिरे, वो तीनों भी विकेट कैच के रूप में आउट हुए थे. पहले आउट हुए थे रोशन, उसके बाद आउट हुए थे विनय, उसके बाद अब राजू भी आउट होके पवेलियन में वापस. गोलंदाज आणखीन एक विकेटचं पतन होतंय. आणखीन एक फलंदाज पास झालाय. यस इज गॉन. लागोपाठ 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले. एकूण धावसंख्या ती फक्त आणि फक्त 10. अशा वेळेस जर त्याने विकेटची हॅट्रिक प्राप्त केली तर शाखा अध्यक्ष युवासेना शाखा अध्यक्ष कोहली आदरणीय सुनील मिश्रा यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक जाहीर झाले. नवीन फलंदाज खेळण्यासाठी आलाय बंटी. हॅट्रिक बॉल ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये चेंडू आलाय. 1 बाउन्सने चांगले क्षेत्ररक्षण गणेश याच्याद्वारे आणि एकाच धाब्यावर रोखलं जातंय. या फलंदाजाला एका धावेची धावसंख्येत बदल झालाय. धावा झाले ते 11. सचिन आणि बंटी हे 2 फलंदाज आपल्याला क्रीजवर बघायला मिळत आहेत. आता स्ट्राईक इनकडे फलंदाज बंटी. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये वाईडिश लॉंग ऑन मध्ये गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धावेसाठी फलंदाज वेगाने धावत आहेत आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. एक धाव महत्वपूर्ण आहे, मात्र जो क्षण आहे, जी स्थिती आहे त्या स्थितीला अनुसरण खेळ करणं गरजेचं आहे. प्रकाश यांनी या षटकामध्ये 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेत. जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष असताना आणि आता शेवटचा चेंडू असेल या षटकातील. बॅटचा आउटसाइड एज लागलेलं दिसतंय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. याचाच अर्थ 5 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपळीवर 13. आता 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे आणि ही गरज पूर्ण
वेलकम बॅक. या ब्रेक नंतर आपण पुन्हा सामन्याकडे नजर टाकूया. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी पाटील स्पोर्ट्स मोरी विरुद्ध गावदेवी चिंचोटी असा आहे. चिंचोटी संघाने निर्धारित 3 षटकांमध्ये 37 धावा जमा केलेल्या होत्या आणि त्याचा पाठलाग करताना 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा 5 गडी बाद जमा झालेत पाटील स्पोर्ट्स मोरी या संघाच्या. आणि आता 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर लेग स्टंपच्या बाहेर येऊन चेंडूला स्टेअर करायचा होता पॉईंट क्षेत्रामध्ये. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही, म्हणजे इनसाइड आउट करून खेळायचा प्रयास केलाय, याच्यामध्ये असफल झालाय हा फलंदाज. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दिनेश लोखंडे, अप्रतिम असा क्रिकेटपटू टेनिस विश्वातील. दिनेश तयार. पुन्हा लेग ब्रेकचा मारा होता, इनसाइड आउट करून चेंडूला मिड ऑफ मध्ये टोळावलंय. 38 सर्कलच्या बाहेर शतरक्षित करेपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं जातंय, म्हणजे धावबाच्या रूपाने हा फलंदाज बाद होताना दिसलाय. यस इज गॉन. कम ऑन डीजे. सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजती जात ही जात मराठ्यांची. दळपती हाती तलवार वैऱ्यावर वार करती प्रहार. आला 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 खरोखरच पुन्हा एकदा आठवण करून देतात महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठवणी लगेचच ताज्या केल्या जातात या गीतांद्वारे. तर मैदानाच्या आत आपण जाऊया. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असताना स्वैर मारा दिनेश लोखंडे याच्याद्वारे 6 गडी बाद झालेत. पाटील स्पोर्ट्स मोरिया संघाचे 6 बाद धावा धावपळकर झाले त्या 15. आणि आता 4 चेंडू शिल्लक. या इनिंग मधले 4 चेंडूमध्ये मोठा फला गाठायचा आहे, याचाच अर्थ 23 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. 4 डिलिव्हरी टू गो अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. 4 चेंडू 23 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा ऑन साईडला. स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून गेला. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज वेगाने धावण्याच्या तयारीमध्ये. दुसरी धाव घेताना घास झालाय आणि धावाच्या रूपाने फलंदाज बाद झालाय. 7व्या विकेटचा पतन. 7 बाद धाव फळकावर धावा झाल्यात फक्त आणि फक्त 16 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. साथी समालोचक मित्र हेमंत पाटील. भरपूर दांडगा अनुभव आहे हेमंत पाटील यांचा. मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंट्समध्ये ते धावतं समालोचन करतायत. नुकताच नवी मुंबई येथील मैदानावर सुद्धा त्यांनी एक चांगली टुर्नामेंट जी होती ती स्पर्धेमध्ये चांगलं समालोचन केलं होतं आणि आता सुद्धा या स्पर्धेमध्ये त्यांच्याद्वारे चांगलं समालोचन होताना दिसतंय. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये आहे आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. विकेटची लाईन लागताना दिसतंय. धाव संख्या 16. गडी बाद झाले ते 8. ये मुकाबला तो चिंचोटी के पक्ष में झुकता हुआ, लेकिन अभी यहाँ से ये देखेंगे कि प्रथमेश के पास स्ट्राइक आई है और प्रथमेश छक्का लगाते की नाही. प्रथमेशकडे स्ट्राईक असल्या कारणाने तो षटकार मारण्याच्या तयारीमध्ये असेल आणि प्रथमेशाच्या बॅट मधून हा जोरदार प्रहार होता. चेंडू लॉंग ऑन पट्ट्यामध्ये गेला होता. शतरक्षकाने डीप लॉंग ऑन मध्ये अप्रतिम झेल टिपलाय आणि आणखीन एक विकेटचं पतन झालंय. स्थिती पुन्हा जाणून घेऊया. 9 गडी बाद झाले. धाव संख्या 16. कम ऑन डीजे.